पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण राज्यभरात शिवसेनेचे रामरक्षा आंदोलन सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून नाशिकमध्ये शिवसैनिकांनी एकत्र येत आंदोलन केलं। देशामध्ये महागाई आणि बेरोजगारी वाढत असताना आता देवस्थानांच्या निधीमध्येही गैरव्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते रवींद्र मिरलेकर यांनी केलाय। आता प्रत्येक शिवसैनिकांनी नाही तर प्रत्येक जनतेच्या प्रत्येक घटकाने हनुमानाच्या रूपात आता स्वतःचा अवतार धारण करण्याची वेळ आलेली आहे। कारण प्रभू रामचंद्रांना त्या ठिकाणी लुटलं गेलेलं आहे। त्यांच्या मंदिरामध्ये लाखो लोक श्रद्धेने त्या ठिकाणी अयोध्येला येतात आणि स्वतःची ऐपत असेल नसेल तेवढं त्या ठिकाणी अर्पण करतात। पण हा निधी जातो कुठे? तर तो त्या ठिकाणी कुठेतरी पक्षाच्या निधीला अर्पण केला जातोय किंवा त्यांच्या स्वतःचे चोचले पुरवण्यासाठी वापरला जातोय। आणि या सर्वाचा निषेध करावा तेवढा थोडा आहे की तुम्ही आतापर्यंत देश लुटलात 12 वर्ष, तुम्ही आतापर्यंत जनतेला लुटलात। महागाईने जनता पोळलेली आहे, सर्व दृष्टीने बेरोजगार आहे, काय काय म्हणून नाही, कुठलाच घटक सुखी नाहीये। आणि अशा वेळेला जर दिलासा द्यायचं सोडून वर तुमच्या हातात असलेली देवस्थानं पण तुम्ही लुटायला लागलेले आहेत, हे अत्यंत निषेधार्ह आहे। आणि ते निषेध करण्यासाठी उद्धव साहेबांनी ही चळवळ सुरू केलेली आहे। ही चळवळ आता हिंदुत्व जागृत करेल। एकेकाळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणून त्या ठिकाणी संपूर्ण देशातील हिंदुत्व जागं केलं होतं आणि त्या माध्यमातूनच हे आता सत्तेवर आलेले आहेत। पण हे हिंदुत्व आता विसरलेत, हे देव सुद्धा विसरलेत। जनता जनार्दन हा देव असतो असं समजलं जायचं पूर्वी, पण जनता जनार्दनाची तर त्यांनी जी काही ससे ओलपट करायची ती केलीच, पण आता देवालाही सोडत नाही आहेत, देवस्थानं सोडत नाही आहेत। आणि अशा वेळेला यांच्या बोगस हिंदुत्वाचा निषेध करावा तेवढं थोडं आहे। आणि तो निषेध करण्यासाठी आज संपूर्ण जनतेला जागृत करण्यासाठी, जनतेच्या मनातलं हिंदुत्व जागृत करण्यासाठी आज आम्ही नाशिकमध्ये सुद्धा अशा प्रकारचं महाआरतीचं स्वरूप या ठिकाणी साकार केलेलं आहे। माझी जनतेला विनंती आहे की आता तरी जागे व्हा। नाशिकमधील नगरसेवकांच्या बैठकीला सर्व नगरसेवक उपस्थित होते असा दावा करत पक्षात कोणतीही फूट नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या आंदोलनात नाशिकमधील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। न्यूज डेस्क, आपलं नाशिक।